मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. तर हॅलो नमस्कार, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपलं शिफ्टिंग झालेलं आहे हे मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलंच आणि हा आपल्या नवीन घरातला पहिला व्लॉग आहे. तर नवीन घरातली मस्त अशी पहिली सकाळ झालेली आहे. खूप सुंदर इथलं वातावरण आहे. मग मी आवरून फ्रेश वगैरे होऊन यांचा टिफिन करायला घेतला आणि यांच्या टिफिनला गवारीची भाजी द्यायची होती. मग आवरून भाजी फोडणीला द्यायला पहिल्यांदा भाजायला घातली आणि त्याच्यानंतर कणिक मळण्याची प्रिपरेशन करायला घेतली. पण त्याआधी रात्री जी भांडी मी घासून ठेवली होती ती भांडी मी पहिल्यांदा मांडणीला लावून घेतली. गवारी भाजून घेईपर्यंत तोपर्यंत मी कणिक मळून घेते. म्हणजे जोपर्यंत भाजी फोडणीला घालीन तोपर्यंत कणिक व्यवस्थित भिजेल. कणिक मळल्यानंतर भाजलेली गवारी कढईतून काढून त्याच्यानंतर ती कढई वॉश करून पुन्हा फोडणीची तयारी करायला कढई गॅसवरती ठेवली आणि फोडणीसाठी मी लसूण ठेचून घेतला होता. त्याच्यानंतर कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि ते लसूण वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून कढीपत्ता ॲड करून भाजीला फोडणी दिली. भाजी फोडणीला घातल्यानंतर पुन्हा एकदा किचन व्यवस्थित क्लीन करून घेतला, कारण आता मला चपात्या लाटायला घ्यायच्या होत्या आणि चपाती लाटायची पूर्ण प्रिपरेशन करून घेतली.
चपात्या ऑलमोस्ट लाटून झाल्यानंतर मग पुन्हा चपात्यासाठीची जी परात किंवा पोळपाट लाटणं वगैरे जे होतं ते एक जागच्या जागी ठेवलं. जे भांडी धुवायची होती ती सिंकमध्ये टाकून ठेवली आणि त्याच्यानंतर जे पीठ वगैरे घेतलं होतं ते सुद्धा क्लीन केलं आणि पुन्हा एकदा किचन पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि ह्यांचा टिफिन आता ऑलमोस्ट झाला होता. आता बरोबर 6:15 वाजलेले आहेत आणि माझे किचनमधलं स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे आणि आता मी पिण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे. पाणी वगैरे पिल्यानंतर पुन्हा मग ह्यांचा टिफिन पॅक करून ह्यांना टिफिन देते. हे आता ड्युटीवर गेलेले आहेत आणि हे ड्युटीवर गेल्यानंतर माझी पुढची कामे लगेच स्टार्ट होतात. ते म्हणजे पूर्ण घरातला झाडू मारणे आणि खरं तर हे घर ना पहिल्या घरापेक्षा थोडं जास्त खूप मोठं आहे. त्याच्यामुळे ना मला ह्या घरात ना कंप्लीट अर्धा तास तरी लागतो आहे झाडू मारण्यासाठी, कारण खूप मोठं घर आहे हे. सो कंटिन्यू करा. किचन आणि हॉलमधला झाडू मारल्यानंतर आता बेडरूम आवरायला घेतलं. बेडरूममध्ये बेड पहिल्यांदा क्लीन केला आणि त्याच्यानंतर मग बेडरूममधला झाडू मारून पूर्ण घर क्लीन करून झाल्यानंतर हीटरला पाणी लावलं आणि पाणी गरम होईपर्यंत थोडासा फ्री टाईम होता. मग त्याच्यामध्ये म्हटलं शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यावा आणि त्याच्यानंतर लगेच अंघोळ वगैरे केली आणि फ्रेश होऊन ना पहिल्यांदा स्किन केअर करून घेतलं, कारण स्किन केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि आता तर त्याच्यात थंडी आहे त्याच्यामुळे तर हे सगळ्यात पहिल्यांदा केलंच पाहिजे. त्याच्यानंतर मग ना देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर घरामध्ये किती प्रसन्न वाटतं ना. तुम्हाला पण असंच वाटतं का? कॉमेंट्स करून मला नक्की सांगा. पूजा वगैरे झाल्यानंतर ना माझ्यासाठी उपवासाचे थालीपीठ करायला घेतले, कारण आज माझा उपवास होता आणि मग त्याच्यासाठी उपवासाचे थालीपीठ करायला घेतले. आणि उपवासाचे थालीपीठाची जर रेसिपी हवी असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा, मी रेसिपी नक्की शेअर करेन. आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला, म्हणजेच फराळ करून घेतला. त्याच्यानंतर मग राहिलेले भांडे घासून घेतले, कारण भांडे मी लेटच घासते 10:30च्या दरम्यान आणि आत्ता बरोबर 10 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट भांडी आणि कपडे वगैरे सगळं झालं माझं, माझे काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर थोडीशी रेस्ट करायला घेतली. तर नवीन घरातलं असं आहे माझं रुटीन. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.